पोपटी बनवायचं. चल पोपटी बनवू आपण. मस्ती चालली. रिवान येऊन त्यांच्या अंगावर पाणी ओततोय. बघा फेकला. शिजवल्या मुले. हे बघा अंडी पण आहेत. चिकन रताले घ्यायला तर खाऊयात. मी पण खाऊन बघतोय अंडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समीर पटेल ब्लॉग्समध्ये. तर आज आम्ही बनवणार आहोत पोपटी. इथे सगळं सामान सगळी तयारी करून ठेवले आम्ही. आता फक्त बनवायचं आहे. मावशा बघा तिकडे गेले आणि रिवान इकडे एकटाच खेळायला गेलाय. चला पुढे काय होते बघूयात. आता मित्रांनो तिकडे मामा गेलेत पाना न्यायला. ते पोपटीमध्ये लागतात ते. रिवानसुद्धा आला इकडे बुराड्याची पानं आणायला. ते पोपटीमध्ये लागतात टाकायला म्हणून. बघा मित्रांनो पोपटीचा पाला आपल्या शेतावरच उपलब्ध आहे. आपल्या शेतावरच उपलब्ध आहे. जमा करून त्याचा आनंद घेऊ. चल जरा पोपटी बनवूया. हा पेंडा पण लागतो. हा पेंडा पण लागेल आग लावायसाठी. मावसावर गवत घेऊन आलेत. कवटावून त्याच्यावर पोपटी तयार करतो. काय पोपटी बनवायचं. चल पोपटी बनवू आपण. मस्त. चेंडू भेटला. तर रिवान आता वरून पाला काढायला गेलाय पेटवण्यासाठी. हा मी तिथे बघते. मस्त. दे माझ्याकडे दे. थांबतो. तर इकडे मटकी बांधायला लावली आपली पोपटीसाठी. आता याला आग लावू. कशाला? पोपटीला मटकीला आग लावू आपण. मित्रांनो आता इथे फाट्या लावायला लावलेत. मावशाने आणि मामांनी फाट्या लावायला लावलेत. आता हे गवत पण टाकूया त्याच्यात त्याला आग लावण्यासाठी. होवी काय मग कसं वाटतंय? आज आपण पोपटी बनायला लावले. कशा वाटते? मस्त वाटते. तर मित्रांनो आता सगळं त्याच्यात गवत बिवत टाकून झालंय. आता मामा त्याच्यावर आग लावत आहेत मॅचिशीने. रिवान इथे लिहायला लागलाय टाकीवर. मित्रांनो इथे आग लावली याला. हा कसलं वांद? ओई आपण ठेवलं माणसं पाहिजे. मित्रांनो आपली पोपटी अर्धी पेटून झालेली आहेत. आता अजून खूप वेळ लागेल त्याला व्हायला. अजून गवत पण टाकायचं बाकी आहे त्याच्यात. आणि बाबा पण आलाय आता. बाबा पण आलेत आणि पोपटी अजून बाकी आहे व्हायची. त्यामुळे रिवान बघा कसं बसून बघतोय कधीपासून. पोपटी कधी होईल. रिवान पोपटी खायची की नाही तुला? खायची आहे ना? चविष्ट एकदम. बाबा पण आलाय. रानात गेला होता बाबा. आता आलाय. काय पोपटी बनायला लावलंय. हा नाही फुटणार नाही माहित नाही. फुटला तर चिकन बाहेर निघेल त्याच्यातला. खालतं लावायला हा खाली लावायला पाहिजे. फाट्या वरतीच लावल्यात आम्ही. काय नाही होईल. आग पेटते अजून तिथे. परत गवत टाकत आहेत त्याच्यात. लाकडं काय पेटत नाही म्हणून. लाकडं ओली आहेत थोडी त्यामुळे ते पेटत नाही लवकर. म्हणून गवत वांद हो. ते बघा एकदम आग पेटली. मामा पण आता रताले घेऊन आलाय त्याच्यात भुजायला. रताले पण भुजून खाणार आहे आम्ही. भुजून बघूयात इकडे मामाकडे. अरे मामाच्या बाजूला रताले त्याच्यात टाकते मामा.
हे बघा कसे रताले टाकतो मग. हा बेटा हा रिवान बघा कसं कुठे फिरतोय. रिवान बघा जम्पिंग झपाक केला लागलाय त्याच्यावर. रिवान मामा मटका कसा मटका काय पूर्ण फायर आपण बंद करूया. त्याच्यानंतर ते पूर्ण काढलं ना की नंतर थंड झाल्यानंतर मग आपण सर्व करूयात. ठीक आहे. तोपर्यंत तू काय कर माहिती आहे का, घरी जा, आंघोळ कर, दिवाबत्ती करा, नंतर ये. ओके जा घरी. वाटी खातो. हा पाणी टाकायचं. पाणी हा पाणी टाकलं तर ते आग विझून जाईल. मग भिजू दे. वाटी जायचं. हा वाटी जायचं. हा मित्रांनो आता अर्धा तास झाला होत आले. अजून झालं नाही ते. अजून टाइम लागेल थोडा. तर आता आम्ही तिकडे जातोय. घरात जाऊन बसतोय थोडा वेळ. हे होतंय तिथपर्यंत. तर चला व्हिडिओ बघत राहा आमची पुढे. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही परत आलोय. तरी पण अजून होत आहे ते. मावशा बघा प्रयत्न करतोय ते सक्सेसफुल करायचे मागे. बघा मित्रांनो फाट्या संपल्या पण ते काय होत नाही. मडके अख्खे काले झाले पण आता ते काय होत नाही. ते आतमधलं सगळं चिकन शिजेल तेव्हा आपण ते खायला घेणार आहे. खूप टाइम लागेल त्याला. थंडीचा महिना थंडीचा- मला येईना. मित्रांनो ते आपण रताळे टाकले ते आपण ते आता झालेले आहेत. चाकून ते आपण चाकून बघूयात. मस्त लागतात. तंदुरीवाले तंदुरी आले रताळे. आपले रताळे बुजून झालेले आहेत. घ्या. हा बघ ह्यात हे कोणला पाहिजे तर एक राहिला. होत नाही तोपर्यंत आम्ही चहा पितो. हे होते तिथपर्यंत. ए सुनो मामा सुद्धा चहा प्यायला लागलेत. जस्ट चाय पाहिजे तुला. चाय नाही प्यायचा या टायमाला. लहान मुलांनी चाय नाही प्यायची. चला मित्रांनो चाय पिऊया. कोंबड्या बघा गाईज. कोंबड्या. हिरण पकड पकड. मी तर झोता पिया पकड ते कोंबडीचा. तुम्ही जवळ बस. चली जेवल बस. आता फू. मित्रांनो खूप वेळ झाला आहे आणि रात्र पण झाले खूप. तर आता मी ते काढतोय. ते झालं असेल मला वाटते. ते काढतोय आता आम्ही. हे बघा मित्रांनो कसं धूर निघतोय याच्यातून. फाट्या पण सगळ्या संपल्या. आणि ते कळलं नाही आम्हाला फाट्या संपल्या. कळलं नाही आम्हाला. ते त्याला असं उलटा पाड मग फायदा नाही. हा फुटा बिटाचा कुठे त्याला काहीतरी जुगाड करावं लागेल. त्याचा फटका नाही लागला पाहिजे. मटका गरम आहे खूप. फटका लागेल. त्यामुळे काढायला थोडा प्रॉब्लेम होईल. पाणी ओतलं तर नाही करणार. गरम आहे त्यामुळे असं काढायला लागतं ते. खूप दूर निघतो इथून म्हणून काय दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. दुसरा पण मडका काढूया. बाबाला बोलावं लागेल ते काढण्यासाठी. तर मित्रांनो आता बाबा आलेत ते काढायसाठी. बाबा काढतील ते आता. गरम करायला काय टाकता. पाणी टाकते त्याच्यावर. मस्त मित्रांनो बाबा काढणार आहेत ते आता. असा घ्या असा. तसा नका. आम्हाला जमत नाही ते काढायला. मावशींना जमत नाही. तसा मी हा तसा अख्खा गुंडाळल्याचा. लगेच ठेवा तसा पडावा. ठेवलंय. हा करत. आता चला घरात जाऊया आपण. जा तुम्ही. ते थोडा वेळ ते थंड होण्यासाठी ठेवूया. मग मी येणार शेतांनी येईन ते मग काय करतो. काय बाबा. सुंदर पाणी तर चला घरात जाऊयात. थोडं वेळ ते थंड होऊ द्यात. त्यानंतर आपण ते खाण्यासाठी काढूयात. काय टाकू आपल्या पाणी पाणी. रिवान बोलते पाणी टाकूया त्याच्यात. आमची वाटी ते जाईल बघा
मित्रांनो सबस्क्रायबर भेटलेत आपले. हा बघा छोटा सबस्क्रायबर. बाबा बोलत होते की शेतात नेऊन मी रात्री तिकडे खाईन. तुम्हाला माहिती पण एक मडका नेऊन ठेवतो ना शेताला कुठं टाकून नाही बोलीला यावं. बाबाला असं घेतो. मित्रांनो आता मामा आणि मावशा घेऊन चालले ते घरात. पोपटी झालं काय आता घेऊन जाऊयात आपण आणि ते ठेवू. हे बघा इथे तुले काहीच मस्ती चालले. रिवा नेऊन त्यांच्या अंगावर पाणी ओततोय बघा. फेकला. माय गॉड. गाई शेकोटी विजून टाकली. फायर ब्रिगेडवाला इथं फायर ब्रिगेडवाला तो गेला. काय त्यांची शेकोटी भिजवली त्याने. शेकोटी भिजवली टाकली त्याने. जिनू आता पुन्हा त्यांना पेटवायला लागेल. तो तिकडे जाऊन घरात जाऊन रडायला लागलाय. कुठे गेला? काय झालं रे? तलवार घेऊन आता मारायला चाललाय. तो बघा तलवार तुटली. देवा त्याचा फोन तो पण तिकडे आहे. घरात आहे. अयो बासा बासा सांगते बासा. जिनू रिवांची तलवार तुटली मारायला घेऊन आला. आणि तर काय आता मी ते ओपन करत आहे. खूप गरम वाफ निघते याच्यातून. काय चमच्याची पोपटी काढून झालेले. मटका फोडून काढायला लागली. ते निघत नव्हती त्यामुळे. हे बघा गाईस थोडंफार पेटलंय पण त्याच्यात जास्त वेळ शिजवल्यामुळे. हे बघा अंडी पण आहेत. चिकन रताळे. आपण थोडंसं खाऊन बघूयात. मस्त झालं गाईस. हे बघा हे पण खायला लागले सगळे. आणले खाली आपल्या हॉलमध्ये ठेवले. बघा सगळे खायला बसलेत. गाईस आता खाऊयात. मी पण खाऊन बघतोय अंडा. मस्त वाटतोय. हे बघा सगळे खायला बसलेत कसे. हा अजून एक आहे तो फोडायचा आहे. तो पप्पांना ते आल्यावर फोडू आपण. शेंगा पण खाऊन बघूयात. या कोण टाकलाय. चिकन खाऊन बघूयात. चिकन मस्ती नको करू. मस्ती नाही करायची. मार खाल्ला ना मार दिदीचा. काय करायचं फळ्या टाकतो त्यांच्या कशाला त्यांच्या फाट्या. शेकोटी करायला लागलेत ना ते. आपण पण शेकायला येऊ. तर काही ते या तिघींनी शेकोटी बनवायला लावले. आणि रिवान येऊन इथे फाट्या फेकून देतोय. शेकोटी करतात ते ना. मस्ती कशाला करतोस. काय रिवान इथे मस्ती करायला लागलाय. काय वाट लावली बायल्या बोलू. फायनली यांनी शेकोटी पेटवलेली आहे गाईज. आता मी शेकतो इथे. ब्लॉग एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. होय बोल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा.